गावातील आरोग्य केंद्र बंद दिसल्याने गर्भवतीची टपरीच्या आडोशाला प्रसूती. प्रशासनाकडून दखल, दोषींवर कारवाई होणार. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार 7 मार्च रोजी सकाळी प्रसूतीसाठी आणलेल्या एका 25 वर्षीय गर्भवती महिलेला वाडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र केंद्र बंद असल्यामुळे गावातील चौकात टपरीच्या आडोशाला बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने दखल घेत 8 मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्न कुलकर्णी यांनी आरोग्य केंद्राला भेट देत चौकशी केली. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीच्या आवारात प्रसूती झाल्याच्या बातमीच्या अनुषंगाने आज चौकशी करण्यात आली. तर त्या दरम्यान असं आढळले की मुखेड येथील शेतामध्ये वाड्यावर मेंढपाळांच्या वाड्यावर असलेली एक दुसऱ्या खेपेची माता हिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि त्या दरम्यान ती शेवटच्या म्हणजे फुल डायलेट असल्यामुळे तर ती प्राथमिक आरोग्य केंद्रात आली असता तिथे वाड्या वस्तीवर राहत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आशा कर्मचारी सोबत त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आल्यामुळे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्यांना येण्यासाठी थोडासा त्रास झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिस्टरांनी त्यांना अटेंड केलं आणि त्यानंतर ती प्रोसेस इथं केली. तिला औषध उपचार देण्यात आले. माता आणि बालक या दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. तरी सदर प्रकरणी जीव प्रकार घडलेला आहे. यात चौकशी करून यामध्ये जे दोषी अधिकारी व कर्मचारी आढळतील यांचा अहवाल वरिष्ठांना कारवाईसाठी सादर करण्यात येईल.